पुढची बातमी पाहूयात। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 107 मधून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। या वॉर्डमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज हा बाद झालाय, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंनी या वॉर्डमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता। त्यामुळे आता नील सोमय्यांचा विजय हा निश्चित मानला जातोय। यावरती किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी नीलला विचारलं, तू काय उद्धव काकांना डोळा मारला होता का असा खोचक टोला हा सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। तर पवारांच्या राष्ट्रवादीने या जागेचा आग्रह केल्यामुळे आम्ही ती जागा त्यांना सोडली, मात्र तिथल्या शिवसैनिक दिनेश जाधव यांनी अर्ज भरलाय, त्यांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलाय, त्यामुळे तिथे तगडी लढत होणार आहे असं राऊतांनी म्हटलंय। पाहूयात। माझ्या मुलाला नीलला विचारलं की तू उद्धव काकांना डोळा तर नव्हता मारला ना। वास्तविकता ही आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार सगळे एकमेकांना पहले आप में सगळे विचारले। उद्धव ठाकरे सेना, राज ठाकरे सेना दोन्ही पक्षाचं राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता संपणार। राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे तिकडले कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला। त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकते आणि त्यांचा अर्ज कायम आहे। आणि कालच ते पत्र कुठे आहे, कालच माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत हे पत्र काल दिलेलं आहे। या आणि आता 107 क्रमांकामध्ये निलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।